आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि चविष्ट चिली पनीरची रेसिपी। म्हणजेच हॉटेलसारखं स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारी डिश, तेही घरच्या घरी। स्टेप बाय स्टेप सगळी रेसिपी मी याच्यात दाखवली आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। सर्वात आधी आपण पनीर मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम पनीर घेतला आहे, क्यूब शेपमध्ये कापून घेतला आहे मी। 3 चमचे मी इथे मैदा घेतला आहे, ते टाकूया आपण त्याच्यावर। त्यानंतर 2 चमचे मी इथे कॉर्नफ्लोअर पावडर घातली आहे, चवीनुसार मीठ ॲड केलं आहे। अर्धा चमचा मी इथे काळी मिरी पावडर घातली आहे। आता आपण याला कोरडच मिक्स करून घेणार आहोत आणि लागेल तसं पाणी याच्यात घालणार आहोत। खूप पातळ करायचं नाही, आपल्याला व्यवस्थित पनीरला कोटिंग करून घ्यायचं आहे। मी इथे 3 ते 4 चमचे पाणी घातलं आहे, खूप पातळ नाही करायचं आपल्याला। हे बघा, अशा प्रकारे मी हलक्या हाताने मिक्स करून घेते आहे। पनीर व्यवस्थित कोट झालं आहे, आता आपण याला तळून घेऊया। त्यासाठी मी इथे आधीच तेल गरम करून घेतले होते। तेल व्यवस्थित गरम झाले आहे, त्याच्यात मी एक पनीरचा तुकडे घालते आहे। आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे। छोट्या फ्लेमवर जर आपण हे तळले तर ते असे चिवट बनतील। हे बघा, असे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। कमी गॅसवर जर तळले तर हे पनीर असे चिवट बनतात आणि ते चावलं जात नाही। हे बघा, छान गोल्डन रंग आला आहे, आता आपण याला काढून घेऊया। त्यानंतर मी इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेतले होते आणि बारीक चिरलेला कांदा घातला आहे मी अर्धी वाटी। गॅस मोठा ठेवला आहे मी। आता मी इथे 2 चमचे बारीक चिरलेला लसूण घातला आहे, 1 चमचा बारीक चिरलेला अद्रक घातला आहे। त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया आपण। छान परतून झालं आहे। आता मी इथे 3 मिरच्या घातल्या आहे चिरून। चिली पनीर आहे म्हणजे याच्यामध्ये मिरची आलीच पाहिजे, त्याने खूप छान टेस्ट येते। थोडंसं मी कांद्याची पात घातली आहे कापलेली, त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया। आपल्याला ह्या खूप शिजवायच्या नाही आहे भाज्या, थोड्या कच्च्याच अशा लागल्या पाहिजे, क्रंच आला पाहिजे। त्यानंतर मी अशी शिमला मिरची घेतली आहे, मोठ्या आकारात कापून घेतली आहे, मोठे तुकडे ठेवले आहे। त्यानंतर कांदाही मी तसाच कापून घेतला आहे। आता आपण याला थोडंसं परतून घेऊया। त्यानंतर मी आता याच्यामध्ये सॉसेस घालणार आहे। 1 चमचा मी इथे सोया सॉस घातला आहे, 2 चमचे रेड चिली सॉस घातला आहे, त्याला आपण परतून घेऊया। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा इथे असं टोमॅटो सॉस घातला आहे, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। अर्धा चमचा मी इथे काळी मिरी पूड घातली आहे, त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया। थोडंसं किंचित मीठ घातलं आहे, नाही घातलं तरी चालतं। एक स्लरी तयार करून घेणार आहोत आपण इथे। 1 चमचा मी इथे कॉर्नफ्लोअर पावडरमध्ये पाणी घालून याला छान स्लरी तयार केली आणि ती मिक्स केली आहे। खूप पाणी घालायचं नाही आपल्याला। त्यानंतर मी इथे जे आपण पनीर तळले होते ते ॲड केले आहे, त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया। छान कोटिंग झालं पाहिजे मसाल्याचं। हे बघा, तयार झालं आहे आपलं चिली पनीर, अगदी झटपट। किती छान दिसतंय, तुम्ही पाहू शकतात, खूप सुंदर रंग आला आहे। वरतून थोडी कांद्याची पात घातली आहे, प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि वरतून थोडी अजून कांद्याची पात घालते आहे। थोडं भाजलेलं तीळ घातलं आहे, त्याने खूप छान चव येते। तयार झालं आहे आपलं हे चिली पनीर, खाण्यासाठी अगदी रेडी आहे। तर आहे ना एकदम सोपी रेसिपी। तर वाट कसली बघताय, तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करा, खूप सोपी रेसिपी आहे। आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।